Good morning, friends. I am Professor G.K. Mahale, presently working at Mahatma Jyotiba Phule Junior College, Sinnar, District Nasik. My subject is English. From this year, we have new textbook of English. So let's begin the study now. Let's see the content in the textbook. The present textbook is divided into 4 sections. Section number 1, known as Pro section. There are 8 short stories in this section. Then section number 2, known as Poetry section. There are 8 poems in this section. Then section number 3, known as Writing Skill section. There are 6 different topics of writing skill in this section. Then last one, section number 4, known as Genre Novel. There are 4 different topics including 3 novels in this section. Now friends, let's start the section number 1.1. There is a short story, An Astrologer's Day. The short story is written by R.K. Narayan, one of the famous Indian writers in English literature. An Astrologer's Day म्हणजेच एक भविष्यकाराचा किंवा भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीचा दिवस. ही लघुकथा आर के नारायण या प्रसिद्ध भारतीय लेखकाने लिहिलेली एक शॉर्ट स्टोरी आहे. फ्रेंड्स, बिफोर स्टार्टिंग एनी वर्क we need some preparations like that. Today, before going through the story, we need some preparation. It is given under the title Icebreakers. There are some activities. We have to complete those activities discussing with our partner. So let's see the activities. Activity number 1. Discuss with your partner and complete the activity. आपल्या मित्राबरोबर चर्चा करा आणि खालील दिलेली जी ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्ण करा. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स? तुमच्यामध्ये असलेल्या जमेच्या बाजू कोणत्या? किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खालील दिलेल्या टेबलमध्ये 3 वेगवेगळे जे कॉलम्स आहेत त्यामध्ये फिल करायचं आहे. उदाहरण म्हणून एक सुरुवातीचं उदाहरण त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने पुढील बाकीचे उदाहरणं तुम्हाला सांगायचे आहेत. सम पीपल लाईक पेंटिंग अँड ड्रॉइंग. पेंटिंग करायला आणि ड्रॉइंग करायला काहींना आवडतं, कारण दे कॅन व्हिज्युलाइज, दे कॅन एक्सप्रेस. काही गोष्टी त्यांना दिसतात, त्या गोष्टी पेंटिंगमधून ड्रॉइंगमधून ते व्यक्त करत असतात. सो या आवडीमुळे तुम्हाला तुमचं ड्रीम करिअर कमर्शियल आर्टिस्ट किंवा कार्टुनिस्ट म्हणून तुम्ही निवडू शकतात. सम लाईक डान्सिंग. काहींना डान्स करायला आवडतं, कारण दे हॅव पॅशन, दे हॅव एक्सप्रेशन फॉर डान्सिंग. त्यांच्यामध्ये डान्सिंगसाठी पॅशन असतं, आवड असते. म्हणून असे डान्सिंगची आवड असलेले व्यक्ती कोरिओग्राफर किंवा आर्टिस्ट बनू शकतात. सम लाईक सिंगिंग. काहींना गाणं म्हणायला आवडतं, कारण त्यांना व्हॉईस मॉड्युलेशन असतं. इतरांपेक्षा त्यांचा आवाज थोडा वेगळा चांगला असतो, त्यांना ती देणगी मिळालेली असते, म्हणून असे सिंगर बनू शकतात करिअर करताना. सम लाईक म्युझिक. काहींना संगीत आवडतं, कारण जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आपल्याला मनशांती, आराम मिळवण्यासाठी त्या संगीताचा आवाज त्यांना मधुर वाटत असतो, म्हणून ते त्यांची आवड पूर्ण करण्यासाठी म्युझिक कंपोजर किंवा म्युझिशियन बनू शकतात. सम लाईक ॲक्टिंग. काहींना ॲक्टिंग करायला, अभिनय करायला आवडतं, म्हणून असे ॲक्टिंगची आवड असलेले जे काही व्यक्ती आहेत ते ॲक्टर बनू शकतात. सम लाईक
मेकिंग व्हेरियस काइंड्स ऑफ डिशेस. वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याची काहींना आवड असते, कारण दे लव टू मेक फूड. अन्नपदार्थ बनवण्यात त्यांना रस असतो. असे स्वयंपाक बनवण्याची आवड असलेले जे व्यक्ती आहेत ते शेफ बनू शकतात. काहींना वारंवार इतरांना प्रश्न विचारण्याची सवय असते, कारण अशा प्रश्नांमधून ते काही क्रिटिकल असे जे इश्यूज असतात ते इश्यूज निर्माण करण्याचं काम ते करतात. असे सवय असलेली व्यक्ती न्यूज अँकर किंवा जर्नलिस्ट बनू शकतात. काहींना स्टोरी लिहिण्याची आवड असते. असे स्टोरी राईट करणारे व्यक्ती, त्यांना वेगवेगळे इव्हेंट्स, आयडियाज एका ठिकाणी अरेंज करून मांडण्याची आवड असते. असे व्यक्ती रायटर बनू शकतात. सम लाईक टू परस्वेट. काहींना इतर व्यक्तींचं मन वळवण्याची सवय असते. उपजत त्यांना ती सवय असते. ते समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करू शकतात, त्यांचं मन वळवू शकतात. असे व्यक्ती सेल्समन किंवा बिझनेसमन बनू शकतात. सम लाईक विविंग अँड सिविंग. काहींना शिलाई काम करायला आवडतं. अशी आवड असलेली व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे डिझाईन करू शकतात, आणि असे आवड असलेली व्यक्ती ड्रेस डिझायनर म्हणून आपलं करिअर निवडू शकतात. इन दिस वे we can complete this table with such examples. Now see activity number 2. The scene in a local market of a village or a town or a city is very attractive. एखाद्या खेडेगावातला किंवा एखाद्या शहरातला स्थानिक बाजार जो आहे तो आपल्याला आकर्षक दिसत असतो. The people with different occupations sell their wares. अशा बाजारामधले वेगवेगळे व्यवसाय करणारे जे लोक आहेत ते आपल्या वस्तू विकताना दिसतात. सो डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटी ॲट द लोकल मार्केट. अशा बाजारामध्ये चालणाऱ्या ज्या काही कृत्या आहेत, ॲक्टिव्हिटीज आहेत वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या, त्यांची एक यादी बनवा. या ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला पुढील प्रमाणे देता येईल. वी कॅन सी सम पीपल सेलिंग फ्लावर्स. काही फुलं विकणारे विक्रेते असतात. सम सेलिंग ग्रोसरी. काही धान्य विक्रेते असतात. सम आर सीन सेलिंग गारमेंट्स अँड क्लोथ. काही कापड विक्रेत्यांची दुकानं असतात. सम आर सीन सेलिंग इमिटेशन ज्वेलरी अँड ॲक्सेसरीज. काही सोन्या चांदीचे दागिने विकणारे विक्रेते असतात. सम आर सीन सेलिंग स्नॅक्स अँड फास्ट फूड. नाश्ता किंवा अल्पाहाराची काही हॉटेल्सही असतात. सम आर सीन सेलिंग स्टील अँड अर्थवेअर्स. काही अवजड लोखंडी वस्तू विकणारे जे दुकानदार आहेत हार्डवेअरसारखे, ते आपल्याला अशा मार्केटमध्ये दिसत असतात. इन दिस वे वी कॅन गिव्ह द लिस्ट ऑफ द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज इन अ लोकल मार्केट. Look at activity number 3. In a village or a town or a city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. एखाद्या खेडेगावात किंवा एखाद्या शहरात रस्त्याच्या कडेला भविष्य सांगणारा जो व्यक्ती आहे तो आपले व्यावसायिक साहित्यासह बसलेला आपल्याला बऱ्याचदा दिसत असतो. सो डिस्कस विथ युअर पार्टनर अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स फॉर हिज ट्रेड. म्हणून आपल्या सहयोग्याबरोबर चर्चा करा आणि अशा भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीसाठी त्याला व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांची एक यादी तुम्हाला द्यायची आहे. सो द लिस्ट वी कॅन गिव्ह ॲज फॉलोज. फर्स्ट वन, ॲन ॲस्ट्रोलॉजर नीड्स अ पॅरट. त्याच्याकडे एक पॅरट असणं आवश्यक आहे. ही शुड हॅव कार्ड्स एक्सेट्रा. त्याच्याकडे काही भविष्य सांगण्यासाठी कार्ड्स पाहिजेत. ही शुड हॅव विअर टर्बन. त्याने आपल्या डोक्यावर पगडी परिधान करणं गरजेचं आहे. ही शुड हॅव बियर्ड. त्याला भली मोठीची दाढी असावी. ही शुड हॅव विअर धोती. त्याने धोती परिधान केलेली असावी.
ही शूड हॅव ड्राईड लिव्स विथ रायटिंग ऑन देम. त्याच्याकडे काहीतरी भविष्य लिखाण केलेले झाडाची पानं असणं आवश्यक आहे. ही शूड हॅव अ क्लोथ. त्याच्याकडे असा एक कापड असावा की ज्या कापडावर मिस्टिक सायन्स, काही गूढ रहस्यमय असे चिन्ह त्याच्यावर पेंट केलेले असतील. असा एक कापड की जो त्याच्यावर टू स्प्रेड हीज कार्ड्स, त्याचे जे भविष्य सांगण्याचे जे कार्ड्स आहेत, पत्ते आहेत, ते त्याला तिथे टाकता यावेत यासाठी. ही शूड हॅव बिग नेकलेस. मनींची माळ त्याच्या गळ्यामध्ये असणं आवश्यक आहे. ही शूड हॅव सम कॉईन्स. त्याच्याकडे काही जुनी नाणी असावीत. ही शूड हॅव सम शेल्स. त्याच्याकडे काही कावड्या असाव्यात. अँड ही शूड हॅव पंचांग अल्सो. त्याच्याकडे एक भविष्य सांगण्याचं जे पुस्तक आहे ते सुद्धा असावं. दिस लिस्ट कॅन बी गिवन फॉर द ॲस्ट्रोलॉजर फॉर हिज ट्रेड. Now see activity number 4. There are certain unreasonable beliefs among the people living in our society. आपल्या समाजामध्ये राहणारे काही लोक जे आहेत त्या लोकांच्या मनामध्ये विनाकारण काही श्रद्धा अंधश्रद्धा जडलेल्या असतात. सर्टन कॉमन इव्हेंट्स आर लिंक्ड विथ सुपरस्टिशन्स. असे सामान्य प्रसंगसुद्धा काही अंधश्रद्धेशी जोडले जातात. सो लिस्ट सच इव्हेंट्स. अंधश्रद्धेविषयी असलेले जे काही प्रसंग आहेत त्यांची एक यादी बनवा. देन डिस्कस द सुपरस्टिशन, लिंक विथ देम अँड मीन्स ऑफ देअर इरॅडिकेशन. आपल्या मित्राबरोबर अशा सामान्य घटनांचा अंधश्रद्धेशी कसा संबंध जोडला जातो त्याच्याविषयी चर्चा करा आणि अशा अंधश्रद्धा दूर करण्याचे काही उपाय असतील ते सुद्धा सांगा. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील उदाहरणासह देता येईल. नंबर 1, अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. एखादी मांजर तुम्हाला तुमच्या समोरून गेली, त्याच्याने तुम्हाला अपशकुन घडल्यासारखं वाटत असतं, कारण समथिंग बॅड विल हॅपन. त्याच्यातून काहीतरी वाईट घडेल अशी एक अंधश्रद्धा असते. द सेकंड एक्झाम्पल, वॉकिंग अंडर अ लॅडर. एखाद्या शिडीखालून आपण गेलो तर त्याच्यातून अशुभ असं काही घडणार. समथिंग अनफॉर्च्युनेट विल हॅपन. काहीतरी अशुभ घडेल असं आपल्याला वाटतं. तिसरं उदाहरण, वेअरिंग ब्लॅक क्लोथेस फॉर ॲन ऑस्पिशियस फंक्शन. एखाद्या शुभ कार्यासाठी आपण जर काळे कपडे परिधान केले ते सुद्धा अशुभ मानलं जातं, कारण इट विल ब्रिंग बॅक बॅड लक टू द होस्ट. ज्याने कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यासाठी ते अशुभ मानलं जातं. एक्झाम्पल नंबर 4, स्पिलिंग सॉल्ट. एखाद्या व्यक्तीकडून जमिनीवर मीठ सांडलं गेलं तर इट इज अनलकी फॉर द पर्सन. अशा व्यक्तीसाठी ते अशुभ मानलं जातं. एक्झाम्पल नंबर 5, अ ब्लॅक क्रो कॉईंग आउटसाईड युअर विंडो. तुमच्या घराच्या खिडकीच्या बाहेर एक कावळा ओरडताना, आवाज करताना दिसला तर त्याच्यातून आपल्याला असं भाकीत होतं, यू विल बी हॅविंग गेस्ट. तुमच्याकडे काही पाहुणे येतील असं आपल्याला वाटत असतं. ह्या झाल्या सुपरस्टिशन, अंधश्रद्धा. ह्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काही उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील. द मीन्स ऑफ इरॅडिकेशन. देर इज ओनली वन मीन्स ऑफ इरॅडिकेशन अँड दॅट इज एज्युकेशन. ह्या अंधश्रद्धा दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शिक्षण. त्याचबरोबर सायंटिफिक ॲटिट्यूड मस्ट बी डेव्हलप इन सोसायटी. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रिलिजियस हेड्स मस्ट काउन्सिल अँड गाईड देअर फॉलोअर्स. साधू संत, धार्मिक विधी करणारे जे लोक असतात त्यांनी त्यांचे अनुयायी किंवा त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तींना योग्य असा सल्ला, मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे द एल्डर्स इन द फॅमिलीज मस्ट ऑल्सो गेट रीड ऑफ ओल्ड बिलीफ्स. कुटुंबामधले जे ज्येष्ठ व्यक्ती असतात त्या व्यक्तींनी ज्या जुन्या रूढी परंपरा, अंधश्रद्धा आहेत, अंधविश्वास आहे त्याच्यापासून त्यांनी स्वतःची सुटका करणंसुद्धा गरजेचं असतं. अशा रीतीने आपल्याला समाजातल्या अंधश्रद्धा आणि त्याच्यावरचे जे उपाय आहेत ते सांगता येतात.
So friends, after going through all the 4 activities, we get some idea about what will be there in the story An Astrologer's Day. That's all for today. We will see the story in detail in the next lecture. Thank you. Goodbye.